किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सोप्या पद्धतीने डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी साहित्य बघूयात। आता हे बघा, इथे मी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि थोडेसे साबुदाणे टाकलेले आहेत। तर हे सकाळी सर्व भिजत ठेवायचं आहे आणि मग ते रात्री वाटून ठेवायचं आहे। तर आता हे आपण मिश्रण सर्व वाटून घेणार आहोत मिक्सरला। हे बघा, आता इथे मिक्सर मध्ये घेतलेले आहे तांदूळ डाळ आणि आता वाटताना आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। वाटताना सोडा टाकायची गरज नाही, याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे पेस्ट बनवायला। आता हे मिक्सरला काढून घेऊयात आपण। हे बघा, आता अशा पद्धतीने आपलं वाटण जे आहे ते वाटलं गेलं पाहिजे। आणि आता हे आपल्याला एका डब्यात ठेवायचं आहे। तर इथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि ही जी पेस्ट आहे त्या डब्यामध्ये आपल्याला रात्रभर ठेवायची आहे आणि डब्याचं झाकण बसवून ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे ते व्यवस्थित याचं जे वाटण होतं हे फुलून येतं। आता हे आपल्याला रात्रभर पूर्ण असं ठेवायचं आहे बंद करून। हे बघा, आपलं जे डोशाचं बेटर होतं ते डब्यात ठेवलेलं होतं, हे बघा असं छान फुललेलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर जेवढं ते बेटर असेल त्याप्रमाणे थोडंसं आपल्याला, आता मी ते अर्धा डबा येतं त्याप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। आता हा मी मोठा चम्मच घेतलेला आहे, कारण ते पसरवायला पण लागेल ना आपल्याला। आणि आता इथे आपल्याला गॅसवर तवा ठेवून घ्यायचा आहे। तर हा मी घावण्यांचा तवा घेतलेला आहे, त्याच्यावर छान होतं। गॅस पेटून तवा टाकून द्यायचा आहे व्यवस्थित। आणि हे बघा, आता इथे मी वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि कांदा असा कापून घेतलेला आहे। ह्या कांद्याने आपल्याला तेल असं पसरवून द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित घावना चिटकत पण नाही, म्हणजे हा डोसा आणि एकदम पातळ येतो व्यवस्थित। आणि आता तापून द्यायचं आहे आपल्याला मंद आचेवर।
हे बघा आता डोसा आपला एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि डोश्याचं जे बेटर आहे ना ते थोडंसं पातळ ठेवायचं, एकदम खूप घट्ट पण ठेवायचं नाही आहे. आणि तव्याला एक बार तेल लावला की मग सारखं तेल लावायची गरज नाही, एकदाच कांद्याने व्यवस्थित ते चोळून घ्यायचं आणि मग नंतर टाकताना आपण बिना तेलाचंच ते डोसा त्याच्यावर टाकायचा आहे. त्याच्यामुळे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतं. हे बघा एकदम पातळ आणि एकदम छान झालेला आहे डोसा. तर आपण हे काढून घेऊया. हे बघा आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. आणि डोसा शेजवान चटणी किंवा सांबार किंवा चटणी आपली हिरवी चटणी सोबत खाऊ शकतो आपण. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.